नमस्कार. जय महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपांवर चर्चाही होत आहे. यावेळी राज्यातील राजकारणामधील दिशा बदलणारी बातमी आली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट झाली आहे. याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भेटले असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी त्यांच्या अकाउंटवरती व्हिडिओ ट्विट करत केला आहे. अद्याप या दाव्यावर ठाकरे गट किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. परंतु त्यांनी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा दावा केला आहे. भाजपचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे असा त्यांनी मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाल्याचंही वक्तव्य त्यांनी स्वतः व्हिडिओ ट्विट करत केलं आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सिद्धार्थ मोकळे काय म्हटले हे सविस्तरपणे जाणून घेऊया. वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 25 जुलै रोजी नवी दिल्लीत जे.पी. नड्डा यांना भेटले. 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता 7D मोतीलाल मार्गावर ही त्यांची भेट झाली. जे.पी. नड्डा हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरती पोहोचले. रात्री 12 वाजता मातोश्रीवर गेल्यावर त्या दोन्ही नेत्यांमध्ये 2 तास चर्चा झाली. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन पोहोचले. दिल्लीला जाताना त्यांच्या सोबत कोण कोण होते, दिल्लीत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या, त्या भेटी का घेतल्या, त्यामध्ये काय ठरलं हे जनतेला त्यांनी सांगावं असं सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे. आता या बातमीला उद्धव ठाकरे पक्षानेही दुजोरा दिला नाही आणि भारतीय जनता पार्टीनेही दुजोरा दिला नाही. परंतु वंचितच्या एका नेत्याने हा दावा केला आहे. या दाव्यामध्ये किती सत्यता आहे ती लवकरच बाहेर येणार आहे. मात्र या बातमीने सध्या तरी राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवली आहे. आपल्याला काय वाटतं? फडणवीस आणि ठाकरेंची भेट झाली असेल का? संजय राऊत आणि जे.पी. नड्डांचीही भेट झाली असेल का? आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि येत्या निवडणुकीला कोणाची युती होईल आणि कोणाची युती तुटेल हे आपल्याला काय वाटतं तेही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.